शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. सगळ्यांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. ऑल इन वन फॉर VI या एज्युकेशनल व्हॉट्सअप ग्रुप आणि यूट्यूब चॅनलवर मी गणिताच्या सत्रात मुख्य प्रशासक संजय पाटील आपले हार्दिक स्वागत करतो. माझे हे व्याख्यान आपल्याला आवडत असल्यास आपण या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा. तसेच आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि नातेवाईकांसोबत हे लेक्चर्स आणि हे यूट्यूब चॅनल शेअर करा. आज आपण मूळ अवयव कसे पाडावेत दिलेल्या संख्येचे ते बघणार आहोत. मूळ अवयव पद्धतीने लसावी आणि मसावी काढता येते. युक्लिड याची ही पद्धत आहे. मागे आपण एखाद्या संख्येचे सर्व विभाजक कसे शोधावेत ते पाहिलं. तर मूळ अवयव पाडताना काही वेगळी पद्धत असते, ते आपण बघूया. त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की मूळ अवयव फक्त संयुक्त संख्यांचेच पाडतात. संयुक्त संख्यांचीच मूळ अवयवे पाडली जातात. मूळ संख्यांचे मूळ अवयव पाडत नाहीत, ते पाडले जात नाहीत, कारण ते स्वतः मूळ असतात. त्या संख्या स्वतःच मूळ असतात. एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. त्यामुळे एक ही संख्या सर्व संख्यांचा सामूहिक मूळ अवयव आहे. एखाद्या संख्येचा मूळ अवयव पाडत असताना त्यापूर्वी मूळ आणि संयुक्त संख्या म्हणजे काय हे खूप आधी मी आपल्याला सांगितलेलं आहे, त्यामुळे त्याची उजळणी आता मी करत नाहीये. तर एखाद्या संयुक्त संख्येचा मूळ अवयव पाडायचा असेल, म्हणजेच एखाद्या संख्येचे मूळ अवयव पाडायचे असतील, तर तिला अगोदर 2ने भाग जातो की नाही ते बघावं. मग 3ने, मग 4ने, मग 5ने अशा पद्धतीने पाडावे. समजा आता आपण 48 ही संख्या घेऊया. अर्थात मूळ अवयव पाडताना सम आणि विषम संख्यांचा विचार केला की आपल्याला 2ने भाग जातो की नाही हे सहज लक्षात येतं. तर 48 ही संख्या सम आहे, एककात 2 आहे, म्हणून 48ला 2ने भाग जाणार आहे. आपण टेलर फ्रेमवर डावीकडे पहिल्या घरात 48 लिहावे. डावीकडे, ड्रॉवरकडे नाही. 48 लिहून त्याच्याच उजवीकडे सरळ रेषेत एक घर सोडून बरोबरचं चिन्ह द्यावं. त्यानंतर अवयव पाडलेले लिहित जावे. 48ला 2ने भाग जातो. 24 दोन्ही 48 म्हणून 2. चिकटूनच गुणिलेचं चिन्ह द्यावं. 2 गुणिले 24 ही संख्या मनात लक्षात ठेवावी, किंवा खाली, एकदम खाली आपल्या अंगाकडे ती संख्या 24 ही लिहून ठेवावी, आपल्याला लक्षात राहणं शक्य नसेल तर. मग 48चे मूळ अवयव 2 आणि 24 असे झाले, असे आपण गृहीत धरू. म्हणून 2 गुणिले, मग 24ला 2ने भाग जातो. हे पण सरळ आहे, एककात 4 आहे, समसंख्या आहे म्हणून 2ला भाग जातो. म्हणून 24ला 2ने भाग गेला तर 12, म्हणून गुणिलेच्या चिन्हाच्या उजवीकडे 2, म्हणून 2 गुणिले 2 आणि पुन्हा गुणिलेचं चिन्ह देऊन टाकायचं. मग 12 पण समसंख्या आहे, तिला 2ने भाग जाणार आहे 6. अशा संख्या उजवीकडे खाली लिहित गेला तरी चालतं, म्हणजे 12, 6 वगैरे. तर पुन्हा 2 म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि 6ला समसंख्या आहे, 2ने भाग जातोय, उत्तर 3 येतंय, म्हणजे 3. बघा, 48ला 2ने भाग गेला 24, 2 गुणिले 24ला 2ने गेला 12, 2 गुणिले 2, 12ला 2ने गेला 2 गुणिले 2 गुणिले 2 6, 6ला 2ने गेला 3, म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3, म्हणजे 2 गुणिले 2 ही एक जोडी, पुढे 2 गुणिले 2 ही दुसरी जोडी आणि गुणिले 3, म्हणजेच 48चे मूळ अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. आता बघूया. 2 गुणिले 2 2 दोन्ही 4 गुणिले 2 4 दोन्ही 8 गुणिले 2 8 दोन्ही 16 गुणिले 3 16 त्रिक 48,
म्हणजेच 48चे मूळ अवयव बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. याच्यात 2च्या 2 जोड्या आहेत आणि 3 हा एकच आहे. तर बघा, लसावी काढताना आपल्याला मूळ अवयवांच्या जोड्या निवडून त्यांचा गुणाकार करून मग ती लसावी काढायची असते. आता आपण 63 ही संख्या बघूया. अर्थातच एककात 3 आहे म्हणून 63 ही विषम संख्या आहे. आता 63ला 2ने भाग जाणार नाहीये. विषम संख्यांना 2ने भाग जात नाही. कुठल्याही विषम संख्यांना 2ने भाग जात नाहीये, हे आपल्या लक्षात असू द्यावे. तर मग 2ने जात नाही तर 3ने जातो का बघूया. 63 संख्या डोळ्यांसमोर आल्याबरोबर आपल्याला लक्षात यावे की 21 त्रिक 63. 30 पर्यंत पाढे पाठ असले तर या बाबी सहज लक्षात येतात. तर 21 त्रिक 63 म्हणून 3 गुणिले 21 असं न लिहिता 3 गुणिले आणि बघूया आता 21 मी वरच्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे खाली 21 लिहून ठेवायचे. मग 3 गुणिले 21ला पण 2ने भाग जाणार नाही, कारण 21च्या एककात 1 आहे म्हणजे ती विषम संख्या आहे म्हणून 3ने. पटकन लक्षात यावं, 3 7 21 म्हणून 3 गुणिले 3 आणि मग 7 आलेलं आहे. 7 ही मूळ संख्या आहे म्हणून त्याचे मूळ अवयव पडत नाही म्हणून 7 म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 7 असं आपण वरती 63च्या पुढे बरोबरचं चिन्ह देऊन 3 गुणिले 3 गुणिले 7 असं लिहावं. तर याचा पडताळा बघूया. 3 गुणिले 3 3 त्रिक 9 गुणिले 7 9 7 63 म्हणून 63चे अवयव 3 गुणिले 3 गुणिले 7 असे पडतात. या 2 उदाहरणांवरून सम आणि विषम संख्यांचे मूळ अवयव कसे पाडले जातात हे आपल्याला लक्षात येईल. अशा प्रकारची उदाहरणे आपण मनाने घेऊन तोंडी सोडवून बघायचा प्रयत्न करा किंवा टेलर फ्रेमवर सोडवून बघायचा प्रयत्न करा. लेखन पाटीवर हे सोडवणं जरा अवघड जातं, कारण आपण लिहिणार, काही मनात ठेवणार, लिहिताना लेखन पाटीवर चुका होऊ शकतात. टेलर फ्रेम अधिक सोपी किंवा सगळ्यात सोपं तोंडी करण्याचा प्रयत्न करणे. अंधांनी शक्यतोवर जास्तीत जास्त गणिते, विशेषतः बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार तोंडी करण्याचा सराव करून घेणे अति गरजेचे आहे. आणि बघा, आता हे अतिशय लहान वर्गांसाठी 6वी 7वीच्या साठीचा भाग आहे, पण स्पर्धा परीक्षांसाठी लसावी बसावी कदाचित येत असावी आणि त्यासाठी हा भाग म्हणजे मूळ अवयव पद्धतीने पाडून लसावी मसावी बघणे आवश्यक आहे. लसावी मसावी, मूळ अवयव आणि भागाकार अशा 2 पद्धतींनी पाडले जाते. पुढच्या व्याख्यानात आपण लसावी अवयव पद्धतीने कशी पाडतात ते बघूया. लसावी 2 किंवा 3 संख्यांची पाडली जाते, ती कशी पाडतात ते बघूया. त्याआधी मूळ अवयव पाडण्याची पद्धत जी युक्लिडने शोधलेली आहे ती आपल्याला ध्यानात घेणे गरजेचे आहे. याबरोबरच मी येथे थांबतोय. जाता जाता माझे हे व्याख्यान आपणास आवडल्यास या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत या यूट्यूब चॅनलला, येथील व्हिडिओजला शेअर जरूर करा. आपल्याला काही शंका असल्यास त्याही आपण मला माझ्या पर्सनल चॅटवर विचारू शकता. यथावकाश मी त्याचं स्पष्टीकरण देईल. एवढे सांगून आपली रजा घेतो. धन्यवाद. शुभ दिन, शुभ आयुष्य.